गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून IDBI या बँकेमध्ये अनेक मराठी कर्मचारी हे अतिशय तन्मयतेने काम करत असतात, बँकेला सहकार्य करत असतात। त्यांचं जे प्रिस्क्राइब काम आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याच्या व्यतिरिक्त पण काम बँका त्यांच्याकडनं करून घेत असतात। आम्ही सातत्याने ही मागणी बँकेकडे गेले 5 वर्ष पत्रव्यवहार करतोय की त्यांना जो तुम्ही पगार देताय त्या पगारामध्ये हे काम करणं शक्य होत नाही आहे कर्मचाऱ्यांना। तर या संदर्भातली चर्चा तुम्ही आमच्याशी करावीत, कर्मचाऱ्यांची करावीत, या प्रकारची मागणी आम्ही गेले 5 वर्ष करतो। मागच्या वर्षी 11 डिसेंबर ना 11 नोव्हेंबरला आम्ही त्यांचे MD राकेश शर्मा यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली। या सगळ्या कामगारांना त्यांनी परमनंट करावं, त्यांचा पगार वाढ करावा, असे 2-4 मुद्द्यांवर आमची चर्चा झाली। त्यांनी आम्हाला सांगितलं की मला 3 महिन्याची मुदत द्या, 3 महिन्यामध्ये आम्ही याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा तो घेऊ। 3 महिने आले, त्यांनी निर्णय घेतला नाही, काही आमच्याशी चर्चासुद्धा केली नाही। त्यानंतर आम्ही पुन्हा पत्र त्यांना दिली। आम्ही गेले 4 महिने सातत्याने त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार करतोय की या संदर्भातला चर्चा तरी करा, चर्चासुद्धा करायला तयार नाही। त्यामुळे आज आम्ही तिकडे मोर्चा काढायचं ठरवलेलं, पण कप परेड पोलीस स्टेशनचे सन्माननीय अधिकारी यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये चर्चा करा, या इथे मोर्चा काढायला अलाउड नाही वगैरे सांगितलं। पोलिसांनी सांगितलेल्या सूचनेला मान देऊन आम्ही आज चर्चा करायला इथे आलो। पण IDBI बँकेचे अधिकारी हे अत्यंत माजलेले अधिकारी आहेत, लातों के भूत बातों से नहीं मानते अशा पद्धतीचे त्यांचा व्यवहार आहे। आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, आज तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही हे आम्हाला मान्य आहे, डिसिजन कधी घेणार, याच्या संदर्भातली चर्चा कधी करणार, ॲटलिस्ट एवढं तरी आम्हाला तुम्ही डेट द्या आज की बाबा 1 महिन्यानी चर्चा करणार, 10 दिवसांनी करणार, 15 दिवसांनी करणार, कधी चर्चा करणार आणि कोणाबरोबर, कोण अथॉरिटी असेल ज्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायची, या संदर्भातलं एक पत्र द्या। पत्रसुद्धा ते आम्हाला चर्चा कधी करणार हे पत्रसुद्धा द्यायला तयार नाही आहेत। त्यामुळे ही चर्चा फिसकटलेली आहे आणि इथनं आता आम्ही IDBI बँकेत चाललोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।